1600 अर्ज आले आहेत, जागा 153. नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700. त्यामुळं कार्यकर्त्याची थोडी नाराजी झाली आहे. संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 450 अर्ज आले आहेत, सॉरी 561 अर्ज आले आहेत, 561. आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे. पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं. पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ते शांत करू. मात्र एक आरोप खूप वाटतोय की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी आहे ती लगेच दिली जाते, त्यामुळे कुठेतरी हा मोठ्या प्रमाणात आरोप होताना नाही. काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही, काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही. आता नाशिकमध्ये 18-20 वॉर्ड असे आहेत ज्या ठिकाणी कधीच भाजपा जिंकली नाही आहे. ज्या ठिकाणी आम्ही जिंकत नाही आहे त्या ठिकाणी 51% लढाई जिंकण्याकरता काही पक्षप्रवेश करावे लागले. शेवटी जो जीता वो सिकंदर. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी भाजपाचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो त्या ठिकाणी मात्र कुठेही असे प्रयोग झाले नाही किंवा असं आपण कुठेही केलं नाही. ज्या ठिकाणी मात्र थोडं आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी मात्र ॲडिशन केलेले आहेत, त्यामुळं काही नवीन उमेदवाराला सीट गेल्या आहेत. परंतु सर, नाशिकमध्ये जो प्रकार घडला, जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग कार्यकर्ते करतायत, नंतर फार्म हाऊसमध्ये घुसून गेट तोडून आतमध्ये जातात, हे कुठेतरी अतिरंजित होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे. पक्षाने नोंद घेतलेली आहे. आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं आत्ता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे. शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झालं आहे ते आता आपण दुरुस्त करू.